साधी, सिंपल, टेस्टी, तोंडाला चव नसेल तर चव आणून देणारी हिरवे टमॅटो आणि मुगाची डाळ. हा हा हा, भाजी मस्त एकदम टेस्टी भाजी होते. आंबट लागते थोडी, पण खूप छान होते. आणि तुम्हाला आवडेल का? तर मला नक्की सांगा. करून बघा, खाऊन बघा आणि मगच सांगा की खरंच भाजी कशी होते. मी मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी. त्याला साफ करून घेऊन 2 पाण्याने धुवून घेतली आणि पाणी घालून भिजत ठेवली 1-1.5 तास. मग टोमॅटो घेतले, ते पण छान धुतले. बघा छान आहेत ना हिरवे टोमॅटो. हिरवे टोमॅटोची चटणी पण करतात, ती पण आपण करू. आता बघा कसे कट करून घेतले मी. जास्त छोटी साईज पण नको आणि जास्त मोठी पण नाही, मध्यम आकाराचे छोटे छोटे तुकडे करायचे. एकदम बारीक नाही करायचा. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं मी. तेल थोडं जास्त पाहिजे. आता मोहरी टाकायची आणि जिरे. ते छान तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा. एक मोठा छान कांदा घ्यायचा आणि त्याला बारीक कट करायचा. कांदा थोडा होत आला की आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे कढीपत्ता. आता मिरची टाकूयात आणि लसूण जो मी बारीक चिरला. हे छान सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊयात. बघा कांदा आपला झाला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत, जसं की तिखट आवडीनुसार, हळद आणि धने पावडर. हिंग टाकायचा बरं का, बस, बाकी काहीही नाही टाकायचं. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मुगाची डाळ जी आपण भिजू घातली होती ती टाकायची. पण याच्यामधलं पाणी काढून टाकायचं, पाणी नाही टाकायचं, नाहीतर टोमॅटो आंबट लागतील. आणि मीठ हे नेहमीपेक्षा थोडं कमी टाकायचं, त्याने पण आंबटपणा कमी होतो. आणि तुम्हाला जास्तच आंबट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर काहीही टाकू शकता. मला त्याची गरज वाटली नाही, कारण डाळ आणि आपण कांदा वगैरे हे जे घेतलं ना, यामुळे आंबटपणा थोडा कमी होतो. पण भाजीला आंबटपणा थोडा हवाच. टोमॅटोची चव खूप टेस्टी लागते. झाकण ठेवून 2 मिनटं वाफ देऊयात. बघा, आणि आता टोमॅटो टाकूयात. याला छान मिक्स करून घ्यायचं. डाळ भिजू घातल्यामुळे लवकर शिजते आणि आता आपण वाफ पण दिली 2 मिनटाची. टोमॅटो पण लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही. पण पहिले डाळ टाकणं गरजेची आहे. बघा आता झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनटं होऊ देऊयात. बघा झाली की आपली भाजी तयार. या खायला. कोथिंबीर टाकायची आणि खायला घ्यायचं. मला नक्की सांगा की ही भाजी कशी वाटते तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, नवीन असाल तर. आमच्या घरी सगळ्यांना आवडली, तुम्हाला पण आवडेल. करून बघा नक्की. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल
खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला बाय.